वेलकम पुस्तक कट्टा. आज आपण हे पुस्तक पूर्ण करणार आहोत आणि आज आपण ह्या पुस्तकाच्या 20व्या प्रकरणापासून शेवटपर्यंत चर्चा करणार आहोत. हो, अगदी बरोबर. आणि आजची आपली ही सखोल चर्चा खऱ्या अर्थाने या पुस्तकाचा कळस आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच, कारण आत्तापर्यंत आपण कामांचं नियोजन कसं करायचं यावर बरीच चर्चा केली. पण आज ब्रायन ट्रेसी यांच्या ईट दॅट फ्रॉग या पुस्तकातून आपण प्रत्यक्ष कृती कशी करायची ते समजून घेणार आहोत. म्हणजे बघायला गेलं तर पुस्तकाच्या मागच्या कव्हरवर जे लिहिले ना, गेट मोर ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स डन टुडे, त्याचाच हा सगळा पुढचा भाग आहे. हो, म्हणजे सर्वात अवघड आणि महत्वाचं काम, ज्याला आपण रूपक म्हणून बेडूक म्हणतो, ते सर्वात आधी आणि आजच्या आज संपवणे. अगदी तसंच. आणि या सखोल चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की नुसतं प्लॅनिंग करून भागत नाही, कामाचा वेग कसा वाढवायचा आणि निर्णय, शिस्त आणि निश्चय यांच्या मदतीने सर्वोच्च यश कसं मिळवायचं हे आपण आज पाहणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी मला एक शंका विचारायची होती. आता सर्वात महत्वाचं काम कोणतं हे ओळखलं तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात कशी करायची, कारण त्यासाठी एका विशेष मानसिक स्थितीची गरज असते ना. खूपच महत्वाचा मुद्दा आहे. नेपोलियन हिल यांचे एक अतिशय मार्मिक वाक्य इथे लागू होतं. ते म्हणतात की वाट पाहू नका, कारण वेळ कधीच अगदी योग्य नसते. म्हणजे आपण जो परफेक्ट वेळेचा किंवा चांगला मूड येण्याचा विचार करतो तो चुकीचा आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? 100% चुकीचा. तुमच्याकडे जी साधनं उपलब्ध आहेत ना, तिथूनच सुरुवात करा. अत्यंत उत्पादक लोकांचं हेच एक प्रमुख लक्षण असतं. अच्छा, म्हणजे त्यांची ॲक्शन ओरिएंटेशन किंवा कृतीवर जास्त भर देण्याची वृत्ती असते, तर ते काम वेगाने सुरू करतात. हो, आणि जेव्हा आपण असं सलग आणि उच्च पातळीवर काम करतो ना, तेव्हा आपण एका फ्लो किंवा प्रवाह नावाच्या अद्भुत मानसिक अवस्थेत जातो. मी या फ्लो अवस्थेबद्दल बरंच ऐकलंय. म्हणजे तो असा झोन असतो जिथे सगळं काही एकदम सोपं आणि अचूक वाटायला लागतं, हो ना? अगदी तसंच. तिथे मन एकदम स्पष्ट असतं. पण या अवस्थेत जाण्यासाठी एक तातडीची जाणीव किंवा सेन्स ऑफ अर्जन्सी निर्माण करणं खूप गरजेचं असतं. पण ही अर्जन्सी म्हणजे नेमकं काय? म्हणजे एकदम घाबरून धावपळ करत काम करणं का? नाही, तसं नाही. ही स्वतःशीच लागलेली एक शर्यत असते. इथे मोमेंटम प्रिन्सिपल किंवा गतीचा सिद्धांत लागू होतो. हे थोडं समजून घेऊया आपण. म्हणजे समजा रस्त्यात एक बंद पडलेली कार आहे आणि ती आपल्याला ढकलायची आहे. खूप छान दृष्टांत आहे. सांगा बरं, पुढे काय होतं या कारचं? सुरुवातीला ती कार जागेवरून हलवण्यासाठी आपल्याला प्रचंड ताकद लावावी लागते. अक्षरशः घाम फुटतो. पण एकदा का गाडी थोडी पुढे सरकली आणि चाके फिरायला लागली की मग अगदी एका बोटाने सुद्धा ती पुढे ढकलली जाऊ शकते. बरोबर? हो ना. म्हणजे कामाच्या बाबतीतही हाच गतीचा सिद्धांत लागू पडतो तर. एक्झॅक्टली. सुरुवातीला जडत्व तोडण्यासाठी खूप ऊर्जा लागते, पण एकदा गती मिळाली की ती टिकवून ठेवण्यासाठी खूप कमी कष्ट लागतात. पण मग हे सुरुवातीचं जडत्व तोडायचं कसं? कारण मन तर सतत चालढकल करत असतं. त्यासाठी लेखकाने स्वयंसूचनांचे तंत्र सांगितले आहे. कामाला सुरुवात करण्यासाठी स्वतःलाच सांगायचं, आताच करा, आताच करा. अच्छा, म्हणजे डू इट नाऊ असा मंत्र स्वतःला द्यायचा. आणि जर काम करताना अचानक लक्ष विचलित झालं तर काय करायचं? तर लगेच स्वतःला कठोरपणे सांगायचं, कामावर परत चला. हे मंत्र ऐकायला साधे वाटतात, पण ते आपल्याला भटकण्यापासून रोखतात. बापरे, म्हणजे हे खरोखरच आपल्याला त्या फ्लो अवस्थेत घेऊन जातं आणि आपली विचार क्षमता वाढवतं. नक्कीच. आता एकदा का कामाला गती मिळाली की ती योग्य दिशेने आणि विचलित न होता टिकवून ठेवणं हे पुढचं आणि खूप मोठं आव्हान असतं. इथेच तर विषय खरोखरच रंजक होतो. कारण आजकाल आपण सगळेच एकाच वेळी अनेक कामे करण्याला म्हणजे मल्टीटास्किंगला खूप महत्त्व देतो. आणि तिथेच आपली सर्वात मोठी फसवणूक होते. जेम्स ॲलन यांचा एक विचार आहे की खरी शक्ती ही आपली सर्व साधने एकाच वेळी एकाच बिंदूवर केंद्रित करण्यात आहे. म्हणजे ज्याला आपण सिंगल हँडलिंग किंवा एका वेळी एकच काम हाताळणे म्हणतो तेच ना? अगदी बरोबर. सर्वात महत्वाचं काम निवडायचं आणि ते 100% पूर्ण होईपर्यंत सलग करत राहायचं. दुसरं काही हातात घ्यायचं नाही. पण मल्टीटास्किंगने वेळ वाचतो असा एक सर्वसाधारण समज आहे ना आपल्याकडे. तीच तर खरी मेख आहे. या पुस्तकात एक अतिशय धक्कादायक आकडेवारी दिली आहे जी हा समज पूर्णपणे खोटा ठरवते. अच्छा, काय आहे ती आकडेवारी? जर आपण एकाच कामावर सलग लक्ष केंद्रित केलं तर ते काम पूर्ण होण्याचा वेळ 50% कमी होतो. अरे वा, हे तर खूपच चांगलं आहे. पण जर आपण एखादा काम मध्येच थांबवलं, दुसरं काम हातात घेतलं आणि पुन्हा पहिल्या कामाकडे वळलो
तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 500% जास्त वेळ लागू शकतो. 500% जास्त वेळ? हे तर भयानक आहे. म्हणजे हे असं झालं, एखादा पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम करायला ठेवणं. कसं काय? म्हणजे समजा आपण तो पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये ठेवला आणि तो चालू केला, मग 10 सेकंदांनी थांबवला आणि पुन्हा सुरू केला, परत 5 सेकंदांनी थांबवला. तर तो पदार्थ कधीच नीट गरम होणार नाही. उलट आपली ऊर्जा 500 पटीने जास्त वाया जाईल. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. पण मानवी मेंदूच्या बाबतीत असं का होतं? पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करायला एवढा वेळ का लागतो? कारण प्रत्येक वेळी नवीन सुरुवात करताना मेंदूला जुने संदर्भ आठवावे लागतात. मी कुठे थांबलो होतो हे शोधण्यात खूप मानसिक ऊर्जा जाते. अच्छा, म्हणजे मेंदूला पुन्हा नव्याने ते जडत्व तोडावं लागतं तर? हो, याला एफिशियन्सी कर्व्ह किंवा कार्यक्षमता वक्र म्हणतात. सलग काम केल्याने कामाची गुणवत्ता वाढते आणि वेळ लक्षणीयरित्या कमी लागतो. पण हे सगळं पाळण्यासाठी तर खूप मोठी शिस्त लागेल. नक्कीच. अल्बर्ट हबर्ड यांची स्वयंशिस्तीची एक व्याख्या इथे मला सांगावीशी वाटते. हो, सांगा ना, त्यांनी काय म्हटलंय? ते म्हणतात की जी गोष्ट करायला हवी ती योग्य वेळी करणे, मग ती करण्याची आपली इच्छा असो वा नसो. इच्छा असो वा नसो, हे शब्द खूपच टोचणारे आहेत. कारण बऱ्याचदा आपल्याला ते कठीण काम करण्याची मुळीच इच्छा नसते. हो, आणि जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा फक्त वेळेच्या व्यवस्थापनाचा प्रश्न नाहीये, हे चारित्र्य घडवण्याचं तंत्र आहे. म्हणजे एखादं काम मध्येच न सोडण्याची सवय आपला स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतःबद्दलचा आदर वाढवते, असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी बरोबर. सेल्फ एस्टीम वाढवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आता कोणत्याही एका मोठ्या कामाला पूर्णत्वास नेण्याची शक्ती मिळाल्यावर पुढचा टप्पा येतो. तो कोणता? संपूर्ण आयुष्यात हे कसं लागू करायचं यासाठी पुस्तकातील सर्व 21 नियमांचा धांडोळा घेणे आवश्यक आहे. हो ना, कारण एकाच वेळी हे 21 नियम लक्षात ठेवून काम करणं कोणालाही ओव्हरवेल्मिंग किंवा दडपण आणणारं वाटू शकतं. म्हणूनच आपण या सर्व 21 नियमांचा एक छोटासा गोषवारा बघूया. तर याचा मुख्य उद्देश म्हणजे दररोज सकाळी सर्वात आधी आपला बेडूक खाणे किंवा सर्वात महत्वाचं काम संपवणे हाच आहे ना? हो, हा आनंदाचा आणि यशाचा मुख्य मार्ग आहे. आता यातील पहिला नियम म्हणजे स्पष्टता, म्हणजे आपली ध्येय लिहून काढणे. दुसरा नियम होता नियोजन, म्हणजे कागदावर विचार करणे. हो ना? अगदी बरोबर. मग तो प्रसिद्ध 80-20 नियम येतो, जिथे 20% कामे आपली 80% परिणाम देतात. आणि ती ABCDE पद्धत सुद्धा आपण पाहिली होती, कामांची प्राधान्यक्रमानुसार विभागणी करणे. हो. त्यानंतर मुख्य अडथळे ओळखणे हा नियम येतो, म्हणजे कामाचा वेग ठरवणारे अडथळे आधीच दूर करणे. आणि एका वेळी एक पाऊल टाकणे, म्हणजे कितीही मोठं काम असलं तरी ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करणे. त्यानंतर एक खूप महत्वाचा नियम येतो, तो म्हणजे सर्जनशील चालढकल. हो, हे मला आठवतंय. कमी महत्वाची कामे जाणीवपूर्वक पुढे ढकलणे. आणि त्यानंतर कामाचे तुकडे करणे हा सुद्धा एक नियम आहे. अगदी बरोबर. हे सगळे नियम खूप प्रभावी आहेत आणि ते एकमेकांशी जोडलेले आहेत. तर या सर्वांचा अर्थ काय? हे सर्व रोजच्या जीवनात कसं आणायचं? कारण एवढं सगळं एकाच वेळी पाळणं कठीण वाटतं. यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, जो बऱ्याच जणांना पडतो. हे 21 नियम एका दिवसात पाठ करण्यासाठी नक्कीच नाहीत. मग ते आपल्या सवयीचा भाग कसे बनवायचे? ते सरावाने अंगवळणी पडतात. आणि यामागील मुख्य सूत्र ब्रायन ट्रेसी यांच्या कव्हरवरील 3 शब्दात दडले आहे. कोणते आहेत ते 3 शब्द? निर्णय, शिस्त आणि निश्चय. डिसिजन, डिसिप्लिन आणि डिटर्मिनेशन. म्हणजे सर्वात आधी निर्णय घ्यायचा, मग स्वतःला सलग काम करण्यासाठी शिस्त लावायची, आणि जोपर्यंत हे सवयीचं होत नाही तोपर्यंत ते करत राहण्याचा ठाम निश्चय करायचा. हे खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. पण जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी मला एक अंतिम मुद्दा मांडावासा वाटतो. नक्की सांगा, मलाही ऐकायला आवडेल. आपण ज्या सर्वात अवघड कामाला किंवा बेडकाला टाळत असतो, तो केवळ एक कामाचा भाग नसून कदाचित तीच एक गोष्ट असते जी आपल्या आयुष्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकते. हे खूपच सखोल निरीक्षण आहे तुमचं. हो, कारण जर आपण उद्या सकाळी उठल्याबरोबर त्या एकाच कामावर हल्लाबोल केला तर आपलं आयुष्य किती वेगाने बदलेल याचा नक्की विचार करा. आणि ही मानसिकता बदलणं आणि कामावर नियंत्रण मिळवणं हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे. अशाच माहितीपूर्ण पुस्तकांसाठी आम्हाला फॉलो करा, जेणेकरून आपण पुन्हा एका नवीन पुस्तकासह भेटू.